कल्पना ऐक ना, ते आईची तब्येत बरोबर नाही, अगोदर आपल्याला आईला दवाखान्यात न्यायचंय. हे बघा माझ्याकडे काही टाइम नाही आणि ते फुकट खर्च करायचा बंद करा. तसं बी ती म्हातारी झाली आता. खरं बोलली तू. सुनबाई, मला लई भूक लागली, थोडी खिचडी करते का ग? माझ्या पोटात लई कसकनी व्हायला लागलं. मी आता सगळ्यासाठी अलग अलग स्वयंपाक करू का? जे केलं का तेच खायचं गपचूप. तुला जर खिचडी जर आवडत असली ना तर स्वतः हाताने करून खाय. आणि तुला माहित नाही का, ही बी हिरवळ काम करते, ही बी दमत नाही का? अरे कल्पना, ज्या जॉबसाठी मी बार बार कॉल करायचं ना, ते जॉब आज मला मिळालाय. अरे वा. आणि हा, आता आपण नाही का मुंबईला शिफ्ट व्हावं लागलो. अरे वा. मी आता हे लवकर काम आवरून घेते आणि लगेच आपली बॅग भरते. परा, मी पण आपले कपडे भरते. मी इथं राहून तर काय करू? परा, आपल्याकडे पैसे पण नाही. तुम्हाला महिन्याची पगार येते ना, तसं बी एका माणसाला किती पैसे लागत आहेत खर्चायला? होय आजी, तुम्ही मला हे पेपर टायपिंग करून कोण आणत सांगितले? सामान बिमान आता सगळं पॅक झालं. तू काय कर, बाकी जर काय राहिलं असलं तर लवकर आवरून घे, मी तोवर गाडी घेऊन येतो. राहुल, ते नाही का, मला तुमच्या आईनं बोललं होतं. त्याला मी बोलिलं की धर पेपर, याच्यावर सही कर. मी मिळाल्याच्या नंतर माझा चेहरा बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही. नाही, माझी गाठी आणायची गरज पडणार.